माधवने चालता चालता अचानक गाडी थांबवली, कारण रस्त्याच्या पलीकडे पोलीस एका म्हाताऱ्या स्त्रीला मारत होते आणि हे पाहून माधवला खूप राग आला. त्याने पटकन गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि गाडीतून उतरून रागाने दरवाजा बंद करून धावत त्या झाडाजवळ पोहोचला. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की पोलीस त्या वृद्ध महिलेचे सामान उचलून फेकत होते. ते तिच्याशी अतिशय असभ्य पद्धतीने वागत होते. त्या बिचाऱ्या वृद्ध महिलेला अनेकदा जमिनीवर ढकलण्यात आले होते. एक पोलीस तर तिला एखाद्या निर्जीव वस्तूसारखा ओढत होता. ती बिचारी महिला ओरडत होती आणि लोक दूर उभे राहून हे दृश्य पाहत होते. माधव धावत आला आणि पोलिसाला तिला ओढण्यापासून थांबवत म्हणाला की जर तुम्ही या वृद्ध बाईसोबत गैरवर्तन केले तर ही खाकी वर्दी यापुढे तुमच्या अंगावर कधीच दिसणार नाही. तुम्हाला एका वृद्ध आणि असहाय्य महिलेशी गैरवर्तन करताना लाज वाटत नाही का? ह्या बिचाऱ्या गरीब लाचार असल्यामुळे तुमचा अत्याचार सहन करत आहेत आणि याचा तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल. पण यांच्या ठिकाणी जर एखादा गुंड किंवा मवाली असता तर त्याने तुमच्या अरेला कार्य केले असते आणि तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिले असतात किंवा दुरूनच हे दृश्य पाहत असता. माधवचे बोलणे ऐकून पोलीस म्हणाला, तुम्ही काय मूर्खासारखे बोलत आहात आणि तुम्हाला काय करायचे आहे? हे पहा, सरकारी कामात हस्तक्षेप करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही इथून जा, आम्हाला आमचे काम करू द्या. माधव रागाने म्हणाला, मी काय करतोय आणि काय करत नाही हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. पण मला सांगाल का, तुम्ही हे स्वतःच्या इच्छेने करत आहात की एखाद्या वरिष्ठांच्या आदेशाने? पोलीस म्हणाले, तुम्हाला दिसत नाही का की या लोकांनी या शहराला भिकाऱ्यांचे शहर बनवले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर, परिसरात आणि चौकात भिकाऱ्यांची गर्दी दिसते. ते दिवसभर भीक मागतात आणि रात्री रस्त्याच्या कडेला झोपतात. त्यापैकी काहींनी तर रस्त्याच्या बाजूलाच आपले आश्रयस्थान बनवले आहे. म्हणूनच तर आता आम्हाला वरून आदेश देण्यात आला आहे की जर कोणी भिकारी रस्त्याच्या कडेला राहत असेल तर त्याला तिथून हाकलवून लावावे. पोलिसाचे बोलणे ऐकून माधव म्हणाला, बरं मग मला सांगा, तुमच्या साहेबांनी त्यांच्या राहण्यासाठी महाल बांधले आहेत का, जिथे यांना ठेवले जाईल? की मग त्यांच्यासाठी एखादे हॉटेल बुक केले आहे जिथे त्यांना मोफत जेवण मिळेल? पोलीस म्हणाले की आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. ठीक आहे, मग मी तुमच्या SP शी बोलतो, असे बोलून माधवने SP साहेबांना फोन केला आणि म्हणाला, साहेब, मी माधव देशमुख, उच्च न्यायालयाचा वरिष्ठ वकील. पलीकडून आवाज आला, हो बोला. मग माधव म्हणाला, साहेब, तुम्ही तुमच्या शिपायांना कायदा मोडण्याचा आदेश दिला आहे का? मग जर असे असेल तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवून तुम्हा सर्वांवर खटला दाखल करण्यात यावा का? तिकडून आवाज आला, काय झाले आहे सांगाल का? माधव म्हणाला, तुमचे लोक एका महिलेशी, तेही वृद्ध महिलेशी कसे वागायचे हे विसरले आहेत. मी ऐकले आहे की तुम्ही भिकाऱ्यांना शहरातून हाकलवून लावण्याचा आदेश दिला आहे. मग तुम्ही त्यांच्या पुनर्वसनाची काही व्यवस्था केली आहे का? जर नसेल तर तुम्ही उच्च न्यायालयाची टिप्पणी विसरलात का की भिकाऱ्यांवर कोणताही आदेश देता येत नाही, कोणीही स्वतःच्या मर्जीने भीक मागत नाही. जगण्याची सक्ती त्यांना भीक मागण्यास भाग पाडते आणि जोपर्यंत त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था होत नाही तोपर्यंत भीक मागण्यावर कोणतेही बंधन लादता येत नाही. तुमचे लोक हे देखील विसरले आहेत की फक्त एक महिला पोलीस अधिकारीच महिला गुन्हेगाराला हात लावू शकते. त्या झाडाखाली राहणाऱ्या गरीब महिलेबद्दल कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ती घरोघरी का भटकत आहे? उलट असा आदेश देण्यात आला आहे की हे भिकारी शहराची प्रतिष्ठा खराब करत आहेत, म्हणून त्यांना हाकलवून लावावे. माधव पुढे म्हणाला की तुमचे पोलीस एका वृद्ध महिलेला असे घेऊन जात आहेत जणू काही त्यांनी एखाद्या जगप्रसिद्ध डॉनला पकडले आहे. शहरात चोरी होते, लोकांचे खून होतात आणि गुंड त्यांच्या समोरून बंदुका घेऊन फिरतात, तेव्हा हेच पोलीस कुठे असतात? माधवचे बोलणे ऐकून अधिकाऱ्याने घटनास्थळाचे ठिकाण विचारले आणि 10 मिनिटात ते तिथे पोहोचले.
SP साहेब येताच सर्व पोलीस कर्मचारी सावध झाले. माधवने पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची संपूर्ण कहाणी SP साहेबांना सांगितली. SP साहेबांनी त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे केले आणि त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले, आई, तुम्ही इथे राहू शकता. तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही. मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागतो. माधव म्हणाला, माफ करा साहेब, पण ह्या आता इथे राहणार नाहीत, तर माझ्या घरी राहतील. आईची जागा अनेक वर्षांपासून रिकामी होती. आता ह्या माझ्या घराचे सौंदर्य वाढवतील. असे म्हणत माधवने SP साहेबांना अभिवादन केले आणि वृद्ध महिलेचा हात धरला. तो म्हणाला, आई, माझ्यासोबत चला. तुम्हाला ह्या झाडाखाली राहण्याची गरज नाही. मग ती वृद्ध महिला म्हणाली, बेटा, या लोकांनी माझी पोटली कुठे फेकली कोणास ठाऊक. माधव म्हणाला, आई, आता त्या पोटलीचे काय गरज आहे, राहू देत. ती म्हणाली, नाही बाळा, त्या पोटलीमध्ये माझ्या मुलांचे फोटो आहेत. हे ऐकताच एका पोलीसवाल्याने ती पोटली शोधून त्या महिलेच्या हातात दिली. त्यानंतर माधव धावत गेला आणि त्याने त्याची गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आणली आणि त्या वृद्ध महिलेला गाडीमध्ये बसवून आपल्या घराकडे निघाला. बराच वेळ शांत बसल्यानंतर ती वृद्ध महिला म्हणाली, बाळा, मला तू कुठे घेऊन चालला आहेस? मला इथेच कुठेतरी सोड. मी एखादी नवीन जागा शोधेन. माधव म्हणाला, आई, तुम्ही विसरलात का? मी म्हणालो होतो ना, ह्यापुढे तुम्ही माझ्या घरी राहणार आहात. तुम्हाला 2-2 सुना आहेत, नातवंडे आहेत. त्याचे बोलणे ऐकून ती वृद्ध महिला म्हणाली, अरे बाळा, आता माझ्याकडून एकही काम अजिबात होत नाही. मी तुझ्या कोणत्या कामाला येईल? आता तर मी घरातील कामेसुद्धा करायला विसरली आहे. मग मी तुझ्या घरी येऊन काय करू? माधव म्हणाला, आई, आता तुम्ही आम्हा सर्वांच्या आई आहात, कामवाली बाई नाही. तुम्हाला कोणतेही काम करावे लागणार नाही. आता तुम्ही फक्त आदेश द्यायचा. काम करायला तुमच्या सुना आहेत ना. हे ऐकताच वृद्ध महिला गप्प बसली. पण माधवच्या मनात एकच गोंधळ उडाला. तो विचार करत होता की किती मजेदार गोष्ट आहे की जर उंदीर दगडाचा असेल तर सगळे त्याला गणपतीचे वाहन समजून पूजनीय मानतात, पण जर तोच उंदीर घरात दिसला तर त्याला जिवंत सोडत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे जर आईवडील जिवंत नसतील तर त्यांचा फोटो भिंतीवर लावून त्याला चंदनाचा हार घालतील. दरवर्षी ते ब्राह्मणांना अन्न देतील, पण तेच आईवडील जिवंत असतील तर मुलांना त्यांची किंमत समजत नाही. आईवडिलांना पोटभर अन्नही मिळत नाही. आजपर्यंत हे समजले नाही की माणूस माणसाचा द्वेष का करतो आणि दगडावर इतके प्रेम का करतो. हे लोक देवी आईच्या दर्शनासाठी डोंगर चढतात. आईचे दर्शन मिळावे म्हणून गर्दीतून वाट काढतात. त्यासाठी धक्काबुक्कीही सहन करतात. बहुतेक माणूस कदाचित असा विचार करत असावा की फक्त देवाला पाहून त्याची सर्व पापे धुवून जातील. त्याने केलेली इतर पापे धुवूनही जातील, पण देव आईवर झालेल्या अत्याचारांना कधीही माफ करत नाही. जसे हे लोक मृताला खांदा देणे पुण्य मानतात, त्याचप्रमाणे जर जिवंत माणसाला आधार देणे हे देखील एक पुण्य मानले गेले असते तर जीवन किती सुंदर झाले असते. अजूनही माधवने वृद्ध स्त्रीला विचारले नव्हते की त्यांचा मुलगा जिवंत आहे की नाही, पण जर तो जिवंत असेल तर तो मेलाच पाहिजे. एक आई त्याचा फोटो हृदयाशी धरून फिरत आहे आणि जर तो जिवंत असेल तर आई भीक का मागत आहे. मनात चाललेला गोंधळ बाजूला ठेवून माधवने विचार केला की तो या सर्व गोष्टींबद्दल आरामात बसून चर्चा करेल, कारण त्याला त्या वृद्ध महिलेला वेदना होऊ नयेत असे वाटत होते. असो, त्याने त्याच्या बायकोला फोन करून सांगितले की तो त्या वृद्ध महिलेला त्याच्या घरी घेऊन येत आहे. काही वेळाने जेव्हा माधव घरासमोर पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य दाराशी उभे होते. माधवची पत्नी सारिका आणि त्याच्या भावाची पत्नी रेखा यांनी त्या वृद्धेला घट्ट मिठी मारली. जणू काही ह्या दोघी त्या वृद्ध महिलेला पूर्वीपासूनच ओळखत होत्या. हे सर्व पाहून त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित तिला विश्वास बसत नव्हता की एका भिकाऱ्याचा अशा प्रकारे आदर केला जाऊ शकतो. माधवचा मुलगा म्हणाला, बाबा, ही आमची आजी आहे का? माधव म्हणाला, हो बेटा, तू विचारत होतास ना की आमची आजी कुठे आहे, तर ही बघ, आज मी तिला घेऊन आलो आहे. ती जमिनीवर बसली आणि तिने तिन्ही मुलांना आपल्या जवळ घेतले आणि माधवकडे पाहून म्हणाली, बेटा, मी कसली आजी आहे? अरे, मी तर रिकाम्या हाताने आली आहे. मग माधव म्हणाला,
आई, हे पहा, ना तुम्ही कुठे जाणार आहात ना ही मुले कुठे जाणार आहेत. तुम्ही काहीही आणले नाही म्हणून अजिबात नाराज होऊ नका. त्यानंतर त्या सर्वांनी पूर्ण आदराने त्या वृद्ध महिलेचा गृहप्रवेश केला. संपूर्ण घर आनंदाने भरले होते. जणू काही सर्वांची बऱ्याच दिवसांपासूनची जुनी इच्छा पूर्ण झाली होती. दुसऱ्या दिवशी माधव जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला आई कुठेही दिसल्या नाहीत. माधवने त्याच्या पत्नीला सारिकाला विचारले की आई कुठे आहेत. तेव्हा तिने सांगितले की आई त्यांच्या खोलीत आहेत. मग माधव तिथे गेला आणि त्याने पाहिले की ती वृद्ध महिला तिच्या पतीचा फोटोकडे पाहून रडत होती. पण तिथे एक फोटो उलटा ठेवला होता. कदाचित तो त्यांच्या मुलांचा फोटो असेल असा विचार करत अचानक माधव त्यांना म्हणाला, आई, तुम्ही का रडत आहात? इथे काही अडचण आहे का? मग त्या अचानक मागे वळून डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, हे काय म्हणतोयस बेटा? मला इथे कसली आली अडचण? तो म्हणाला, मग तुम्ही का रडत आहात? असे म्हणत माधव त्या वृद्ध स्त्रीजवळ खुर्ची घेऊन बसला. दरम्यान माधवची पत्नी सारिका तिथे आली. बहुतेक आईंना त्यांच्या मुलांची आठवण येत आहे. आई म्हणाली, नाही बाळा, मला माझ्या मुलांची आठवण येत नाही. त्यांनी माधव आणि सारिकाला आपल्या नवऱ्याचा फोटो दाखवला आणि म्हणाल्या की आज या माणसाला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले, ज्याला कधीच आनंद काय असतो हे माहिती नव्हते. तारुण्यात माझ्या सुखसोयींसाठी आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी त्याने कधीही स्वतःचे सुखदुःख पाहिले नाही. त्यांना फक्त आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. त्यांनी 2 मजली घर बांधले जेणेकरून एक मुलगा वरच्या मजल्यावर राहील आणि दुसरा खाली राहील. माझ्या नवऱ्याने खालीच स्वतःसाठी खोल्या बांधल्या आणि म्हणाले की आपल्या दोघांसाठी 2 खोल्या पुरेशा आहेत. कालांतराने मुले मोठी झाली, त्यांना नोकरी मिळाली आणि लवकरच दोघांचीही लग्न झाले. आणि मग एके दिवशी हे मला मुलांच्या भरवशावर एकटे सोडून कायमचे निघून गेले. माधव म्हणाला, आई, तुम्हाला फक्त 2 मुलगे आहेत, मुलगी नाही का? मग ती म्हणाली की मला मुलगी असती तर मला हे दिवस पाहावे लागले असते का? आणि मला भीक तरी मागावी लागली असती का? बेटा, ज्या मुलांनी मला अन्नासाठी सोडले त्यांना माझ्या घरात राहण्याचा अधिकार नाही. मी हे खूप आधी सांगितले होते, पण त्यावेळी मी काहीही करू शकले नाही. मग माधव म्हणाला, आई, तुम्ही दुःखी का होत आहात? देव सर्व काही पाहत असतो आणि ज्याच्या त्याच्या कर्माची फळे त्याला आज नाही तर उद्या नक्की मिळतील. पण आई, आता तुम्ही सर्व काही विसरून आनंदी राहा. ती म्हणाली, नाही बेटा, आता नाही. मी खूप त्रास सहन केला आहे. तुम्हाला माहीत नाही मी काय काय सहन केले आहे. असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग माधवचा धाकटा भाऊ मनोज तिथे आला आणि म्हणाला, आई, हे सांगाल का तुमची मुले तुम्हाला अशा अवस्थेत का सोडून गेली? हे ऐकताच त्या रडू लागल्या. त्याने साडीच्या पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे वाईट दिवस सुरू झाले. माझा धाकटा मुलगा विजय माझ्यासोबत माझ्या घरात राहत होता, कारण तो त्याच शहरात नोकरी करत होता. आणि मोठा मुलगा सुहास बाहेरगावी नोकरी करत असल्यामुळे भाड्याच्या घरात राहत होता. मी धाकट्यासोबत राहत होते, पण त्यांनी मला माझ्याच घरात मोलकरीण बनवले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी घरातील सर्व कामे निमूटपणे करत होते, तरी देखील माझी सून मला फटकारत होती. माझा मुलगा त्याची बायको मला त्रास देते आहे हे ठाऊक असूनही तिला काहीही बोलत नव्हता. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एके दिवशी मी स्वयंपाकघरातील भांडी घासत होते. तेव्हा अचानक माझ्या हातातून एक भांडे खाली पडले आणि भांडी पडल्याचा आवाज ऐकून सून स्वयंपाक खोलीत धावत आली आणि म्हणाली, काय झाले भांडी पाडायला? अंगात जीव नाही का? दिवसभर एवढे खादडत असता तरीही एक काम धड नीट करता येत नाही. कोणास ठाऊक ही बया आमच्या पिच्छा कधी सोडणार आहे. मोठ्या मुलाला सुनेला तिकडे आरामात ठेवले आहे, त्या दोघांचे आईला सांभाळण्याचे कर्तव्य नाही का? अशा बऱ्याच गोष्टी तिने मला ऐकवल्या. तेव्हाच मी ठरवले की आता मी धाकट्या मुलासोबत राहणार नाही आणि यापुढे मी माझ्या मोठ्या मुलाच्या घरी जाईन. असा विचार करून मी दुसऱ्याच दिवशी माझ्या मोठ्या मुलाच्या घरी जायला निघाले. तेव्हा मला एकाने देखील विचारले नाही की तुम्ही कुठे चालला आहात. असो, मी वाटेत विचार करत होते की मोठी सून खूप चांगली आहे, ती माझी खूप चांगली काळजी घेईल. पण माझे हेही स्वप्न भंगले. मला आलेले पाहताच मोठी सून म्हणाली, काय झाले? धाकट्या मुलाने तुला बाहेर काढले का? तेव्हा मी म्हणाले, अगं सुनबाई, हे तू काय बोलत आहेस? मला सांग, आई तिच्या मुलाच्या घरी येऊ शकत नाही का? तिचे असे बोलणे ऐकून माझी अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती.
त्यामुळे मन मारून मी तिथेच राहिले. पण संध्याकाळी जेव्हा माझा मुलगा ऑफिसवरून घरी आला तेव्हा सुनेने त्याला ती घर सोडून माहेरी जाणार असल्याची धमकी दिली. मग काय, मला तेव्हाच माझी लायकी समजली होती. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर उठले आणि माझ्या मुलाचे घर सोडून कायमची निघून आले. आणि ह्या पापी पोटासाठी मला सर्वांसमोर हात पसरावे लागले. आता तूच सांग बाळा, मी ह्या मुलांना जन्म देऊन गुन्हा केला आहे का? मी तर यांना बोट धरून चालायला शिकवले, चांगले खायला प्यायला घातले, राहायला घर दिले, चांगले शिक्षण दिले. असे बोलता बोलता ती वृद्ध महिला रडू लागली. तिला पाहून माधव म्हणाला, नाही आई, तुम्ही कोणताही अपराध केला नाही. खरे गुन्हेगार तर तुमची मुले आणि सुना आहेत आणि याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. तुम्ही काळजी करू नका. त्यांना याची किंमत अशी चुकती करावी लागेल की दुनिया लक्षात ठेवेल. ते देखील कंगाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेवढ्यात बाजूला बसलेल्या माधवचा धाकटा भाऊ मनोज म्हणाला, दादा, मला त्यांचा पत्ता दे. मी त्यांची अशी अवस्था करेन की त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल. तेव्हा माधव म्हणाला, तू फक्त बघत राहा की आता मी काय करतो. अजिबात काळजी करायची गरज नाही. तो विचार करू लागला की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलांचा आईवडील जिवंत असताना त्यांच्या घरावर किंवा मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो. त्यांची मुले त्या घरात फक्त आईवडिलांची इच्छा असेल तोपर्यंत राहू शकतात. जर त्यांना त्यांच्या मुलांना त्या घरात ठेवून घ्यायचे नसेल तर मुलांना घर सोडावेच लागेल. दुसऱ्याच दिवशी माधव ऑफिसमध्ये गेला आणि सर्व तयारी केली आणि संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर त्याने कागदपत्रांवर त्या वृद्ध महिलेची सही घेतली आणि मग त्याने ती कागदपत्रे जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचवली. दारात पोलिसांना पाहून त्या वृद्ध महिलेचा धाकटा मुलगा विजय स्तब्ध झाला आणि घाबरून बाहेर आला. त्याने विचारले की काय झाले, तुम्ही इथे कसे? पोलिसांनी त्याला उलट प्रश्न केला, तू कोण आहेस आणि हे घर कोणाचे आहे? विजयने उत्तर दिले, हे घर आमचे आहे, आणखी कोणाचे असेल? तुम्ही वर खाली दोन्ही मजल्यांवर राहता का? पोलिसांनी पुन्हा विचारले. तेव्हा विजय म्हणाला की वरचा भाग माझ्या मोठ्या भावाचा आहे. तो जवळच्या शहरात काम करतो म्हणून त्याने वरच्या मजल्याला कुलूप लावले आहे. पोलिसांनी मोठ्या भावाला ताबडतोब बोलावून घेण्यास सांगितले आणि येताना ह्या घराचे कागदपत्र आणण्याचे आदेश दिला. विजय म्हणाला, काय झाले साहेब, तुम्ही घराची कागदपत्रे का मागत आहात? जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आमच्या शेजाऱ्यांना विचारू शकता. पोलीस म्हणाले की आम्हाला शेजाऱ्यांकडूनच समजले आहे की हे घर कुसुमताई नावाच्या व्यक्तीचे आहे आणि तुम्ही लोकांनी जबरदस्तीने ह्या घरावर कब्जा केला आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर रिकामे करा, नाहीतर पोलीस स्वतः त्यांचे काम करतील. विजय म्हणाला, हो सर, कुसुमताई हे आमच्या आईचे नाव आहे. मग पोलीस म्हणाला, ठीक आहे, मग तुमच्या आईला बोलवा. हे ऐकून विजय गोंधळून गेला आणि म्हणाला, साहेब, ती इथे राहत नाही. ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही. तिचे मानसिक संतुलन ठीक नाही म्हणून ती कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली आहे. आम्ही खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. हे ऐकून इन्स्पेक्टर रागाने म्हणाले, जास्त काही बोलण्याची गरज नाही. आम्हाला समजले आहे की कोणाची मानसिक स्थिती योग्य होती आणि कोणाची नाही. तुम्ही तुमच्या भावाला बोलावून घ्या आणि आधी घरातील सर्व सामान बाहेर काढा. काही वेळाने मोठा भाऊही आला आणि त्याने विजयने सांगितलेल्या गोष्टी पुन्हा सांगितल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांनी सर्व सामान बाहेर काढले आणि फेकून दिले. काही अंतरावर गाडीत बसून कुसुमताई आणि माधव तमाशा पाहत होते. कुसुमताई माधवला म्हणाल्या, ही नालायक मुले माझ्या पोटी जन्माला आली याचे मला खूप वाईट वाटते, पण काहीही असो, यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. माधव म्हणाला, आई, आता तर ते फक्त बेघर झाले आहेत, पण आता त्यांच्याकडे नोकरीसुद्धा राहणार नाही. दोन्ही भावांनी अख्खी रात्र त्यांच्या मुलांसह पार्कमध्ये घालवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघेही आपापल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा बॉसने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या हातात टर्मिनेशन लेटर देण्यात आले. विजयने कारण विचारले तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या आईच्या नावाने कंपनीची फसवणूक करत आहात. आईच्या उपचारांच्या नावाखाली तुम्ही लोकांनी खोटी बिले देऊन हजारो रुपये उकळले आहेत. खरे तर तुमची आई अस्तित्वातच नाही आणि असाच आरोप विजयच्या मोठ्या भावावर त्याच्या कंपनीतील लोकांनी देखील केला होता. आता दोन्ही भाऊ हताश होऊन पार्कमध्ये परतले. विजयने मोठ्या भावाला विचारले, दादा, आता काय करायचे? आपले कसे होईल? आपल्याला राहण्यासाठी भाड्याने घर मिळेल पण नोकरी कुठेही मिळणार नाही.
आणि जर आपल्याला नोकरी मिळाली नाही तर आपण घर खर्च आणि घरभाडे कसे भागवणार आहोत. शेवटी दोघांनीही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना भेटून त्यांना सर्व काही सांगण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ DSP साहेबांकडे पोहोचले. सुहास म्हणाला, साहेब, आम्हाला बेघर केले गेले आहे. आमची नोकरीही गेली आहे. आम्हाला लहान मुले आहेत. अशा अवस्थेत आम्ही बायको मुलांना कुठे घेऊन जाणार. तेव्हा SP साहेब म्हणाले की यात विचार करण्यासारखे काय आहे. तुम्हीही त्याच ठिकाणी जा जिथे तुमच्या आईने 5 वर्ष घालवली होती आणि त्या ज्या प्रकारे जगत होत्या त्या प्रकारे आता तुम्हीही जगा. त्यांनी जे केले तेच तुम्हीही करा. आता तुम्हीही तुमच्या मुलांसह रस्त्यावर भीक मागा. तुम्हाला यापेक्षा कमी शिक्षा असूच शकत नाही. आणि माफ करा, मी तुम्हाला कसलीच मदत करू शकत नाही. जे काही करता येईल ते फक्त घराच्या खऱ्या मालकीण कुसुमताईच करू शकतील. पोलिसांनी तुम्हाला सांगितले असेलच की मुले घरात फक्त आईवडिलांची इच्छा असेल तोपर्यंत राहू शकतात. त्यामुळे तुमची आई जिवंत असेपर्यंत त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर अधिकार राहणार नाही. आता निघा इथून. विजय म्हणाला, साहेब, आम्हाला आई कुठे राहते, काय करते याबद्दल काहीही ठाऊक नाही. तिला भेटून आम्हाला आमच्या पापाचे प्रायश्चित्त करायचे आहे. SP साहेब म्हणाले की असे असेल तर मला ठाऊक आहे सध्या तुमची आई कुठे राहते. विजय पटकन म्हणाला, मग तुम्ही सांगा ना, आमची आई कुठे आहे. SP साहेब म्हणाले, तुमची आई सध्या कुठे आहे हे तुम्हाला ॲडव्होकेट माधव देशमुख सांगू शकतील. तुम्ही जिल्हा न्यायालयात जाऊन त्यांना भेटा. दोन्ही भाऊ माधव देशमुखच्या ऑफिसमध्ये पोहोचले, पण ते ऑफिसमध्ये नव्हते. त्यांच्या सहकार्याने सांगितले की ते इतक्यात येतीलच. जर तुमचे काही तातडीचे काम असेल तर तुम्ही इथे बसू शकता. विजय आणि सुहासला माधवच्या ऑफिसमध्ये बसून 2 तास झाले होते, पण अजूनही माधव आला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कनिष्ठांना विचारले, सर, वकील साहेब कधीपर्यंत पोहोचतील. तेव्हा तो म्हणाला, अरे देवा, मी तुम्हाला सांगायला विसरलो की सर आज येणार नाहीत, कारण आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. सुहास म्हणाला, साहेब, कृपया मला वकील साहेबांचा पत्ता सांगाल का. त्यांची भेट होणे खूप गरजेचे आहे. माधवच्या सहकार्याने त्या दोघांना त्याच्या घरचा पत्ता दिला. दोन्ही भाऊ माधवच्या घरी जायला निघाले. इकडे माधवची पत्नी सारिका एक सुंदर साडी घेऊन कुसुमताईंच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, आज संध्याकाळी ह्यांच्या ऑफिसचे लोक आणि काही शेजारी तुम्हाला भेटायला येणार आहेत. तुम्ही ही साडी नेसाल का. तुम्हाला खूप छान दिसेल. आणि जर ही साडी तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही माझ्या खोलीमध्ये चला आणि माझ्या कपाटातून तुम्हाला आवडणारी साडी घ्या. कुसुमताई म्हणाल्या, अगं बाळा, तू माझ्यासाठी जी साडी आणली आहेस ती चांगली आहे. त्या पुढे म्हणाल्या, तर आता मला सांग, जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक देखील बनवावा लागेल ना. चल, मी तुझी मदत करते. तुला एकटीला खूप त्रास होईल. यावर सरिता हसून म्हणाली, आई, तुम्ही जरा बाहेर जाऊन बघा तरी. आचार्य आले आहेत. तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळ झाल्यानंतर कुसुमताईंच्या वाढदिवसाला हळूहळू लोक येऊ लागले. कुसुमताईंना एका सोप्यावर बसवले. घरामध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि ते पाहून कुसुमताई खूप खुश झाल्या होत्या. काही वेळाने सरिता आणि रेखाने एक खूप मोठा केक कुसुमताईंच्या समोर असलेल्या टेबलवर ठेवला आणि हे पाहून कुसुमताई आश्चर्यचकित झाल्या आणि सरिताकडे अशा पाहू लागल्या जणू काही त्या विचारत आहेत की हे सर्व काय आहे. तेव्हा जमलेले पाहुणे मंडळी टेबलच्या जवळ आले आणि सर्वजण एका स्वरात म्हणाले, हॅपी बर्थडे टू यू आई. हे ऐकताच कुसुमताई आश्चर्यचकित होऊन सरिताला म्हणाल्या, सरिता, आज माझा वाढदिवस आहे आणि मलाच ठाऊक नाही. सरिता म्हणाली, आई, तुम्ही तुमचा वाढदिवस विसरू शकता, पण आम्ही कसे विसरू शकतो. आम्ही तुमच्या आधार कार्डवर तुमची जन्मतारीख पाहिली होती. तिकडे विजय आणि सुहास बाहेर उभे राहून विचार करत होते की बहुतेक घरामध्ये कसला तरी कार्यक्रम आहे आणि एवढी पाहुणे मंडळी जमली आहेत तर आपण उगाच आत कशाला जायचे. ते दोघे असा विचार करतच होते की तेवढ्यात तिथे 3-4 माणसे आली आणि म्हणाली, तुम्ही इथे उभे राहून काय करत आहात, आत चला ना. विजय आणि सुहास दोघेही आत आले, पण समोर जे काही पाहिले ते पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासमोर त्यांची आई कुसुमताई राणीप्रमाणे सजून धजून उभ्या होत्या आणि काही महिला त्यांना केक कट करण्यास मदत करत होत्या. अचानक माधवची नजर त्या दोघांवर पडली. तेव्हा तो पटकन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्ही कोण आहात. तुमचे काही काम आहे का. विजय म्हणाला, वकील साहेब, आम्ही कुसुमताईंची मुले आहोत आणि आम्ही आईला घेऊन जायला आलो आहोत. माधवला ठाऊक होते, पण त्याने असे दाखवले की तो त्यांना अजिबात ओळखत नाही. तर तो दोघांना बाहेर घेऊन आला आणि
तेव्हा सुहास म्हणाला, वकील साहेब, आम्ही बरबाद झालो आहोत. ना आम्हाला राहायला घर आहे आणि ना नोकरी. आम्ही आमच्या बायका मुले एका पार्कमध्ये सोडून आलो आहोत. तुम्ही आमची मदत करा साहेब. माधव म्हणाला, हे पहा, हे माझे ऑफिस नाही, हे माझे घर आहे आणि घरी मी ऑफिसचे काम करत नाही. मग काय? ते दोघेही माधवकडे विनवणी करू लागले आणि म्हणाले, साहेब, खरे तर आम्ही इथे यायला नको होते, पण काय करायचे? आम्ही आमच्या मुलांना तहान भुकेने व्याकुळ झालेले पाहू तर शकत नाही ना. हे ऐकताच माधव रागाने म्हणाला, अरे वा, म्हणजे स्वतःच्या बायको मुलांना तहान भुकेने व्याकुळ झालेले बघवणार नाही तर. आणि तुम्हाला जन्माला घातलेल्या आईचे काय? आईचा जीव अन्न पाण्याविना गेला तरी चालेल, हो ना? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा दोघांना. आज तुम्हा दोघांना तुमची मुले उपाशी राहतील याची खूप काळजी वाटते ना. त्यामुळे आज जरी तू त्या मुलांना खाऊ घातले, पण उद्या तीच मुले तुम्हाला आणि तुमच्या बायकांना घराबाहेर काढतील आणि तुम्हाला भीक मागायला भाग पाडतील. जसे तुम्ही तुमच्या आईवडिलांशी वागलात तशीच तुमची मुलेही तुमच्यासोबत वागतील. माधवचे असे बोलणे ऐकून विजय घाबरला आणि त्याने माधवचे पाय धरले आणि म्हणाला, साहेब, कृपया मला माफ करा. मी माझ्या आईचा अपमान करून खूप मोठी चूक केली आहे. मला माझ्या आईचे पाय धरून माफी मागायची आहे. माधव म्हणाला, तू चूक केली नाहीस तर गुन्हा केला आहेस आणि गुन्ह्याला माफी नसते. आणि आता ती तुमची आई नाही तर माझी आई आहे. आणि तुमच्यासारख्या मुलांना ही शिक्षा आहे की तुम्ही आयुष्यभर आईला भेटणे तर दूर, पण पाहण्यासाठी सुद्धा तळमळत राहाल. त्यामुळे आता तुम्ही दोघेही इथून निघा. जर इथल्या लोकांना कळले तर प्रकरण माझ्या हाताबाहेर जाईल आणि तुमचे काय होईल ही कल्पनाही न केलेली बरी. आणि तसेही माझ्या आईच्या वाढदिवशी काहीही अशुभ घडावे असे मला वाटत नाही. आईने आयुष्यभर तुमचे अनेक वाढदिवस साजरे केले असतील, पण आज तिचा मुलगा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे कृपा करून तिच्यासमोर जाऊ नका. मग काय? हताश आणि निराश होऊन दोन्ही भाऊ तिथून निघून गेले. जेव्हा दोघांच्या बायकांनी त्यांना येताना पाहिले तेव्हा त्या त्यांच्याकडे धावल्या आणि विचारले, काय झाले? सुहास म्हणाला, काय होणार आहे? जे व्हायला हवे होते ते झाले आहे. तुम्ही दोघींनी इतके चांगले काम केले आहे की अख्खे जग तुमचे कौतुक करत आहे. आता तुमच्या कर्माचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. सविता पुढे होऊन म्हणाली, अहो, तुम्ही आम्हाला आईंकडे घेऊन चला. आम्ही आईचे पाय धरून माफी मागू. मला खात्री आहे आई आम्हाला लगेच माफ करतील. तेव्हा आपण आईंना फूस लावून घर आपल्या नावे करून घेऊ. विजय म्हणाला, ए बाई, गप्प बस. आता देखील तू फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेस. आता तुम्ही दोघी एक काम करा. मुलांना घ्या आणि आपापल्या माहेरी निघून जा. तुम्ही त्यांच्या मुली आहात म्हणून तुमची काळजी घेणे ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी आहे. आम्ही आतापर्यंत आमचे वचन पाळले आहे, पण तुम्ही दोघींनी देखील आमच्या आईकडे एकदाही लक्ष दिले नाही. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यात जे संस्कार रुजवले आहेत त्या संस्कारांचा उपयोग आता माहेरी करा, जेणेकरून तेही आनंदी होतील. पण हो, मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो की तुम्ही दोघींनी हे घर जसे उद्ध्वस्त केले तसे ते घर करू नका. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या आईबापाने घराबाहेर काढले तर भीक मागा. आणि जर भीक मागणे देखील कठीण वाटत असेल तर 2-4 घरटी धुणी भांडी करा, जेणेकरून तुम्हाला भांडी कशी धुतली जातात हे देखील कळेल. असे म्हणत विजयने त्याच्या पत्नीला भाड्याचे पैसे दिले आणि म्हणाला, आजपासून आपले एकमेकांशी कोणतेही संबंध नाहीत. तुला हवे असेल तर तू दुसरे लग्न करू शकतेस. नवऱ्याचे बोलणे ऐकून त्याची बायको आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तो पुढे म्हणाला, खरे तर ह्यामध्ये तुमचा काय दोष म्हणा? जिथे आमच्यासारख्या नालायक मुलांनी बायकोच्या सुखासाठी सर्वस्व दिले, पण जर आईने कधी 10 रुपयेही मागितले तर आम्ही हात वर केले आणि म्हणालो की आमच्याकडे विष विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, तर तुला कुठून आणून देणार? असे म्हणत विजय ढसाढसा रडू लागला. सुहासही म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस दादा. आज आपण आपल्या कर्माची फळे भोगत आहोत. जर आपण त्या दिवशी आपल्या बायकांचे न ऐकता आईला थांबवले असते तर आज आपल्यासोबत आई असती आणि घरही असते. असे म्हणत सुहासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज दोन्ही भाऊ पश्चातापाच्या आगीत होरफळत होते. पण आता पश्चाताप काय कामाचा? कारण त्यांनी आईला जे काही दुःख दिले होते त्यासाठी देवही त्यांना कधी माफ करणार नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.